नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. हरतालिकेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. हरतालिका हे व्रत का केले जाते? सौभाग्यप्राप्ती, ऐश्वर्य, सुखसमृद्धी यासाठी हे व्रत केले जाते. जन्मोजन्मी अखंड सौभाग्य असावे ही मागणी या व्रतात केली जाते. कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास असून महिला हे व्रत आवर्जून करतात. तसेच पुरुष मंडळीही हे व्रत करू शकतात. या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विधिवत उमामहेश्वराचे पूजन करून आपल्या पतीसाठी सुदृढ निरामय शरीर आणि दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी पूजा करतात. सौभाग्यप्राप्ती तसेच वृद्धी आणि ऐश्वर्य सुखसमृद्धी प्रित्यर्थ हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या मंगल दिवशी केले जाते. आपस्तंभ ऋषींच्या सांगण्यानुसार तृतीया चतुर्थी दिवशी हे व्रताचरण केल्यास स्त्रीला वैधव्य येत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पूजाविधी, साहित्य तसेच शुभमुहूर्त, पौराणिक कथा हे पाहणार आहोत. हरतालिकेचा उपवास कसा करावा, काय खावे आणि कधी सोडावा हेही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी हे व्रत आहे. दुपारी 12:21 ही तिथी सुरू होणार असून ही तिथी 6 सप्टेंबर रोजी 3 वाजता संपणार आहे. उदयन तिथीनुसार शुक्रवारी 6 सप्टेंबर रोजी हे व्रत केले जाईल. म्हणजे 6 सप्टेंबर रोजी हरतालिकेचा उपवास धरायचा आहे. शुभ मुहूर्त हा सकाळी 6:02 ते 8:33 असेल. तसेच या हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त कालावधी 2 तास 31 मिनिटे हा सकाळचा असेल आणि 6 सप्टेंबरला दुपारी 3:01 तृतीया तिथी आहे. म्हणजेच पूजेचा कालावधी हा 3 वाजेपर्यंतच असेल. त्यानंतर चतुर्थी तिथी सुरुवात होते. यंदा हरतालिकेच्या दिवशी रवियोग, शुक्लयोग, चित्रा नक्षत्र असणार आहे. हे नक्षत्र खूप शुभ मानले जातात. हरतालिका व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी. हरतालिका व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी व्रताची कथा ऐकली पाहिजे. हरतालिका तीजचे व्रत उपवासाची कथा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते. हरतालिकेचे व्रत निर्जल ठेवले जाते. जर निर्जल ठेवू शकत नसाल तर फक्त फळांवर हे व्रत ठेवावे. इच्छित वर मिळावा म्हणून विवाहक इच्छुक मुलीही हरतालिकेचे व्रत करतात. व्रतात 8 प्रहर उपवास केल्यानंतर अन्नसेवन करण्यात येते. हरतालिकेचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात. महिला रात्री जागरण करतात, खेळ खेळतात आणि देवीची आराधना करतात. दुसऱ्या दिवशी पूजेच्या ठिकाणी दही भाताचा नैवेद्य दाखवून नंतर महिला आपला उपवास सोडतात. या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी घरच्या पूजेच्या ठिकाणी दिवसभर दिवा लावावा. म्हणजेच हरतालिकेच्या पूजेच्या जवळ हा अखंड 24 तासाचा दिवा जळत ठेवला पाहिजे. या दिवशी महिलांनी चुकूनही काळे कपडे घालू नयेत. पूजेमध्ये काळे कपडे घालणे चांगले मानले जात नाही. पूजाविधी ही संपूर्ण साहित्यासह. स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे. रांगोळी काढून सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. या अगोदर घरातल्या देवांची पूजा नक्की करावी. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर 5 विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे. सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे. अक्षता, हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरात वडीलधारी मंडळी असतील तर त्यांना नमस्कार करून पूजा प्रारंभ करावी. पूजा करण्यापूर्वी दिव्यांचीही पूजा करावी. सर्वप्रथम गणपतीची आणि नंतर महादेव व सखी पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी. पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे. पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे: चौरंग,
रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराड, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूर आरती, हळद कुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तरफळी, विड्याची पाने, सुपाऱ्या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळ खोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये. या व्यतिरिक्त फुले, दुर्वा, तुलसीपत्रे व झाडांची पाने. पूजा केल्यावर धूप, दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहे. पहिले बेल वाहावा, आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्रा, जाई, मरवा, बकुळ, अशोकाची पाने वाहावी. या पत्री तुमच्याजवळ नसल्यास शक्य झाल्यास यातील कोणत्याही 5 पत्री व बेल वाहावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी. कुमारिकेने इच्छित वर मिळवण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपोषण करावे म्हणजे उपवास करावा. या दिवशी आगीवर बनवलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी आपले आवडतीचे खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून रात्री 12ला आरती करावी. हरतालिकेची कहाणी शंकरांनी पार्वतींना सांगितलेली आहे. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकरांना विचारले, महाराज, सर्वात व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईने आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस. ते व्रत ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे. ते पूर्वी तू कसे केलेस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलेस. 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथे नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठविले आहे. म्हणून मी इथे आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस. असे पाहून तुझ्या सखींनी रागावण्याचे कारण विचारले. तेव्हा तू सांगितलेस, महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे. याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेले. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलेस. त्या पुण्याने इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथे आलो. तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस.
मैत्रिणींसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले. तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असे म्हणतात. याचा विधी असा आहे. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी, देवा ब्राह्मणांचे द्वारी, गायीचे गोटी, पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.